देऊ, अगं तू स्वतःसाठी काहीच घेतलं नाहीस? नाही अगं मला काय, देवयानी तुझ्या जे गळ्यात आहे ना देऊ, अगं एक मिनिट ये ना एक मिनिट. अगं काकू काहीतरी बोलतोय. देवापुढे नमस्कार करायचा ना, चल ना. मॉम तू मला काय दाखवत होतीस ग? तू ना मूर्ख आहेस, कधीच तुझं लक्ष नसतं. मॉम असं काय म्हणतेस? अगं तिच्या गळ्यातलं पेंडंट पाहिलंस का? नाही मी नाही पाहिलं. ब्रँडेड होतं? महागातलं वाटत होतं. विकत घ्यायची तिची काही ताकद नाही. आणि तिला गिफ्ट कोण देणार आहे? तोच मी विचार करते. एवढं महागातलं पेंडंट हिला कोणी दिलं? रडू नकोस का? हे बघ, तू अशी रडत राहिलीस तर आम्हाला काहीच कळणार नाही. मला पूर्ण विश्वास होता तुम्ही याल, म्हणून मी तुम्हाला पत्र लिहिलं. हे बघ, आम्ही इथे यायचा जो निर्णय घेतलाय तो किती जोखमीचा आहे याची तू खरंच कल्पना सुद्धा करू शकणार नाहीस. जर रणवीर राजेंना कळलं ना नताशा, जाऊ दे, कल्पना सुद्धा करवत नाही मला. पण तुझं पत्र वाचलं आम्ही, तुझ्या बोलण्यात आम्हाला सत्य जाणवलं, म्हणून आम्ही हे धाडस केलं. नताशा, तुझं कुटुंब त्यांची काहीही चूक नसताना याच्यात भरडलं जात आहे आणि म्हणून मी तुला मदत केली. हे जर यांना कळलं ना तर तुला कल्पना नाही येणार मी काय अडचणीत सापडू शकते ते. त्यामुळे प्लीज माझ्यापासून काहीही लपवू नकोस. मला सगळं खरं खरं सांग. दादू, दादू हां. काय शोधताय? अगं माझ्या कविता, हा, म्हणजे ते कविता लिहिलेली वही होती ना, ती शोधतोय. तुमच्या कवितांची वही? दादू, ते पुस्तक प्रकाशित सुद्धा झालं. हां. तुम्हाला जोशी आठवतात? तुमचे नेहमीचे प्रकाशक जोशी, त्यांनीच प्रकाशित केलं ते पुस्तक. हो, जोशी भला माणूस. तुम्हाला आठवतात ते? हो, पण मला न विचारता कसं काय केलं? नाही दादू, तुम्हीच म्हणाला होतात की ते पुस्तक प्रकाशित झालं ना की त्यातनं जे उत्पन्न येईल ते आश्रमशाळेला द्यायचं म्हणून. हो हो हो, अच्छा अच्छा. मला काहीतरी लिहावंसं वाटतंय, अस्वस्थ आहे. हो, हम्म. हे घ्या, हे काय? बघा तर. अगं तू एवढी पहिली आलीस, दादू कडून काही गिफ्ट नको तुला? हे बघ, शाळेबद्दल आपण नंतर बोलू. मी तुला आत्ता दुसरं काहीतरी. नाही दादू, मला दुसरं काही नकोय. हे सुद्धा? दादू, माझ्या पगारातनं आणलंय तुमच्यासाठी. कसं वाटलं? छान आहे, पण या छान पेननं काय छान लिहू हेच कळत नाही. मी सांगू? हा, काय लिहू?
का लिहायला सांगतेस तू मला हे? सांगते मी तुम्हाला, लिहा आधी. दामोदर विनायक देशमुख. दादू, सध्या हे नाव हरवलंय. सगळेच या दामोदर विनायक देशमुखांची वाट पाहत आहेत, टीव्ही सरांची. त्यांना तुम्हीच परत आणू शकता. त्यासाठी तुम्हाला लिहावं लागेल. लिहाल ना? लिहीन ना, जरूर लिहीन. मी आतापर्यंत तुम्हाला जे काही सांगितलं त्यातला शब्द खरा. यावर विश्वास ठेवायचा की नाही हा सर्वस्वी तुमचा प्रश्न. तुझ्यासारखंच रणवीर राजेंनी पण मला सांगितलंय, पण फक्त तुझ्या डोळ्यात बघितलं ना की मला त्यांच्यावर विश्वास नाही ठेवावासा वाटत. पण नताशा, विक्रमादित्य ते आता खूप बदललेत. पूर्वीचे विक्रमादित्य नाही राहिले. ते नाही आता खोटं बोलणार नताशा. त्यामुळे मला खरं खरं सांग. अच्छा, म्हणजे आता तुम्हालाही फसवलं जात आहे. विक्रमादित्यचं माहित नाही. कदाचित सत्याची बाजू माहित नसेल त्यांना. किंवा रणवीरना वाचवण्यासाठी मुद्दामून ते असं खेळत असतील. नाही, मला नाही वाटत असं. माझा विश्वास आहे विक्रम भाऊजींवर. आता ते खूप बदललेत. तुला कल्पना नसेल त्याची. तुमचा विश्वास आंधळाही असू शकतो. इतक्या कमी वेळामध्ये इतका मोठा बदल, तोही अशा माणसामध्ये. माझा विश्वास बसत नाही. मी फक्त तुम्हाला एवढंच सांगते की माझं संपूर्ण कुटुंब माझ्यावर अवलंबून आहे आणि ते या सगळ्या प्रकरणात नाहक भरडलं जात आहे. मग तू का अशी वागलीस? का गुन्हा कबूल केलास? का सगळा आळ स्वतःवरती घेतलास? माझ्या आयुष्यातली ही सगळ्यात मोठी चूक होती. माणुसकी म्हणून मी हे सगळं केलं, पण मला माहित नव्हतं मला अडकवण्यासाठी रचला गेलेला हा एक सापळा आहे. रणवीरनी मला शब्द दिला होता की या सगळ्यातून मला सोडवतील. पण जेव्हा प्रकरण स्वतःवर शेकलं जातं हे कळलं ना, तेव्हा त्यांनी शब्द फिरवला आणि काहीही चूक नसताना मला हे सगळं भोगावं लागतंय. मला माहिती आहे तुमचा माझ्या बोलण्यावर विश्वास नाही, पण मी खरंच सगळं खरं बोलते. मी निर्दोष आहे. माझा हात नाही हो यात. प्लीज प्लीज मला वाचवा. मला प्लीज प्लीज अशी वागू नकोस आणि अशी हातापाया अजिबात पडू नकोस. मी हे सगळं करतेय ते माणुसकीच्या नात्यानं, कारण मला तुझी बाजू सत्याची वाटते म्हणून. आणि जर तुझ्या बोलण्यात सत्य आहे तर तुला घाबरायचं काही कारण नाही. मी तुला शब्द देते, या सगळ्या प्रकरणातनं मी तुला सर्वतोपरी वाचवण्याचा प्रयत्न करीन. पण तुझी बाजू खरी असली तरच. बोला. खूप बरं वाटलं. शॉपिंगच्या निमित्ताने का होईना पण तुझ्याबरोबर काही तास घालवता आले. मलाही. गिफ्ट कसं वाटलं? खूप छान आहे. पण विक्रम, अजिबात पुढे काही बोलू नको.
अरे नाहीच बोलणार, कारण मला असं वाटतंय कोणीतरी आलंय. मी फोन ठेवते हा. बाय. अजून किती दिवस ही गोष्ट घरातल्यांपासून लपवणार आहेस? निदान आईला तरी. आईला जर दुसरीकडून समजलं तर ती माफ करेल? आतापर्यंत कुठलीच गोष्ट तू आईपासून लपवून ठेवली नाहीयेस. हेच तू विसरलीस. विक्रमादित्यबद्दल आईला सांगायलाच हवं. कुणाचं खरं आणि कुणाचं खोटं काहीच समजत नाहीये. पण नताशा इतकं खोटं नाही बोलणार. तिच्या बोलण्यात एक प्रकारचा सच्चेपणा होता. तिचं खरेपण तिच्या डोळ्यात दिसत होतं. पण मग याचा अर्थ विक्रमादित्य खोटं बोलतायत? छे, शक्यच नाही. ते आता खोटं बोलू शकत नाहीत. काही कळत नाहीये काय करावं आम्ही आता. कुणाच्या बाजूने उभी राहू? घरातल्यांचा विरोध पत्करून नताशाला मदत करू की नताशा निर्दोष आहे हे माहीत असूनही घरच्यांनाच सपोर्ट करू? एक व्यक्ती आहे, ती नक्कीच आम्हाला मदत करू शकेल. मंगलाताई. आम्हाला त्यांच्याशी बोलायलाच हवं. पण ती बाई सुद्धा कमी नाहीये. महाधूर्त आहे. तरी फोन करून बघायला काही हरकत नाही. कदाचित करतीलही मदत आम्हाला त्या. असंही विचारून बघायला काय हरकत आहे? हा प्रयत्न करायलाच हवा. हॅलो, मी प्रियदर्शनी राजेश शिर्के बोलतेय. मला मंगलाताईंशी बोलायचं होतं. आम्हाला एवढं तातडीने का बोलवलं? रावलं नाही म्हणून बोलवलं तातडीनं. काय झालं? तुमचं आणि प्रियदर्शनी बाईंचं कसं काय आहे सध्या? प्रियदर्शनीचा ह्याच्यात काय संबंध? संबंध आहे की. त्या इकडं आल्या होत्या ना का आम्हाला भेटाया, म्हणून तर आम्ही बोलवलं तुम्हाला. असं तुम्हाला भेटायला येणार असं आम्हाला काही बोलल्या नाहीत त्या? नाही ना. अब कसं बोलणार? त्यांचं आमच्याकडे येणं हे तुमच्या घरातल्या राजकारणाचा एक भाग आहे रणवीर. घरचं राजकारण? कशासाठी आल्या होत्या ते कळू शकेल का? त्या नताशाबाईंना जेलमधून सोडवा अशी विनंती करायला आल्या होत्या. काय? प्रियदर्शनींची इथवर मजल गेली? एवढे चिडताय कशा पायी रणवीर? त्यांचं आता अतिच व्हायला लागलेलं आहे. म्हणून तर आम्ही विचारलं सध्या तुमचं कसं काय चाललंय, आणि तुम्हाला सावध करण्यासाठीच इथं बोलवलं होतं. त्याचं काय आहे रणवीर? बाहेरच्या राजकारणामध्ये समोरच्याशी दोन हात करून डाव जिंकता येतो, पण घरामध्ये राजकारण शिरलं
की आपलेच हात आपल्याशी कवा गद्दारी करतील काही भरोसा देता येत नाही. आम्ही काय म्हणतोय आलं ना ध्येनात? बरं झालं, तुम्ही वेळीच सावध केलं. येतो आम्ही. या. यांच्या स्वतःच्या घरातलं राजकारण ह्यांना ठावं आहे आणि निघाले बाहेरची मैदानं गाजवाया. वाव, खूप छान आहे. तू गळ्यात घातलास तर अजून छान दिसेल. मस्त आहे. मांजर जरी डोळे बंद करून दूध पित असलं ना तरी आजूबाजूचे त्याच्याकडे बघत असतात. त्यांचे डोळे बंद नसतात. कळलं ना? कोण मांजर? आणि काय डोळे बंद करून दूध पिणं वगैरे काय बोलतेस तू? बाजा, आता नाटक पुरे झालं. मी पाहिलाय तुझं नेकलेस. माझ्यापासून लपवतेस? तसं नाही ग देऊ. अगं असं काय झालं अचानक? काय झालं अचानक? अगं तुझे गाल एवढे लाल कसे झाले? मला वाटलं. साक्षी तू पण ना, केवढी घाबरले मी. मग काय, कसा गेला आजचा दिवस? काही विशेष घडामोडी? शाळेत गेली होतीस ना? हो. आणि दिवस काय नेहमी सारखाच गेला. मी तुला एक सजेस्ट करू? तुला शाळेत जाणं आता सोडून दे. का? नाही म्हणजे उगाच मुलं नापास नको ना व्हायला. देऊ, तू अशी नटणार, मुरडणार, लाजणार, मुलांना शिकवण्यात तुझं लक्ष लागेल का? नाही म्हणजे मुलांवर अन्याय नको ना व्हायला म्हणून. गप्प बस साक्षी, काहीतरी बडबडू नकोस. शिकवण्याकडे माझं कधीही दुर्लक्ष होणार नाही, कळलं ना? मस्करी करते ग. ठीक आहे. बरं ते सगळं जाऊ देत ग. मला ना एक गोष्ट कळतच नाहीये. विक्रमादित्याला माझा वाढदिवस कसा कळला? कोणी सांगितलं असेल ग त्याला? गुड क्वेश्चन. तुला काय वाटतं, कोणी सांगितलं असेल? तेच तर कळत नाहीये ना मला. माझा वाढदिवस फक्त आपल्या घरातल्यांनाच माहिती आहे. बरोबर आहे. तू नाही सांगितलंस. नाही. दादूंचा तर प्रश्नच येत नाही. बरोबर. आई नाही, ती नाही सांगणार. आणि काका सांगू शकतो, पण तो कशाला जाईल मुद्दामून सांगायला ना? आता काकू आणि श्रावणी विक्रमादित्यला तुझा वाढदिवस आहे हे कसं कळणार नाही याची त्यात जास्त काळजी घेतील. म्हणजे त्या दोघींनी सांगितलेलं नसणार. आता राहिलं कोण? तर मी. म्हणजे मीच सांगितलं असेल बहुतेक. तू सांगितलंस त्याला? देऊ? थँक्स. खरं सांगू, नकळत का होईना माझ्या वाढदिवसाचं बेस्ट गिफ्ट तू मला दिलेस. रिअली.
आय लव्ह यू साक्षी. हे तू मला नाही, विक्रमादित्यला जाऊन सांग. समजलं ना?